मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं आज एक दिवसीय विधिमंडळाचं अधिवेशन घेण्यात आलेलं आहे। यामध्ये मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये 10% आरक्षण देण्याचा निर्णय जो आहे तो राज्य शासनाकडून घेण्यात आलेला आहे। हे जे विधेयक ज्यावेळी विधान भवनात मांडण्यात आलं त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आवर्जून हे देखील सांगितलं की हे जे काही आरक्षण दिलेलं आहे ते 100% आम्ही कोर्टात दिलेलं आहे। त्यामुळं मराठा समाजाचे हे जे काही आरक्षण आहे ते टिकणार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। हे आरक्षण दिल्यानंतर आता विविध स्तरातून ज्या प्रतिक्रिया आहेत त्या उमटताना पाहायला मिळत आहेत। याच अनुषंगाने नेमकं सर्वसामान्यांना काय वाटतं हे देखील जाणून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। मला सांगा, आज विधिमंडळाचं अधिवेशन घेण्यात आलेलं आहे, कुठेतरी मराठा समाजाला नोकरीमध्ये आणि जे काही शिक्षण आहे त्याच्यामध्ये 10% आरक्षण दिलेलं आहे, काय वाटतं नेमकं कसं बघताय? ही शासनानं चक्क मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे। ही तिसरी वेळ आहे की मराठ्यांची दिशाभूल करून आरक्षणाचं गाजर दाखवून स्वतःचा राजकीय नेते स्वार्थ साधतायत। हे आरक्षण टिकणारं आरक्षण नाही। आमची मागणी एक होती की ओबीसी मधून 50%च्या आतलं मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं। ते आरक्षण न देता विशेष असं 10% आरक्षण देऊन हे फक्त निवडणुकीपुरतं दिलेलं आरक्षण दिसतंय असं आम्हाला वाटतंय। या पुढील काळामध्ये समाज या नेत्यांना या सरकारला जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। जर पाहिलं तर सगळे सोयरे जो शब्द आहे तो कुठेतरी ऍड करावा म्हणून मागणी करण्यात येते, मात्र त्याकडे देखील सरकारनं कुठेतरी यामध्ये दुर्लक्ष केलेलं पाहिलं मिळते। कसं पाहता नेमकं काय आजच्या अधिवेशनाकडे कसं पाहता? 27 जानेवारी 2024 रोजी आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला होता आणि आज तो शब्द पाळलेला नाही। हे सरकार म्हणतंय की आम्ही शिवछत्रपतींच्या आदर्शावर चालतो। शिवछत्रपतींनी तह करत असताना मिर्झराजे जयसिंगाला 23 किल्ले देण्याचा शब्द दिलेला होता आणि तो शब्द पाळला सुद्धा होता। मग मला वाटतं की खरंच शिवछत्रपतींच्या आदर्शावर चालणारं सरकार असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी जसं ठरलं होतं तशा पद्धतीने वागावं आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रवर्गातून आरक्षण द्यावं। त्याचबरोबर सगळे सोयरे शब्दाचं फक्त GR न काढता त्याची अंमलबजावणी करावी अशी आमची समाजाच्या वतीने। कसं पाहता, आज जो शासनाने निर्णय घेतलेला आहे काय नेमकं भावना आहे मराठा समाजाला? मान्य नाही, आज जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य नाही। आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण घेणार आम्ही। सगळे सोयऱ्या बाबतीत देखील निर्णय घ्यावा अशी मागणी कुठेतरी करण्यात येते, मात्र सरकारनं कुठेतरी याकडे डोळे झाकलेली पाहिलं म्हणजे काय कसं पाहता? आम्हाला सगळे सोयरे ह्या शब्दाच्या बाबतीमध्येच जी अधिसूचना काढलेली आहे त्याचं GR अंमलबजावणी करावी ही आमची मागणी आहे। सरकारने एक दिवसाचं अधिवेशन घेतलेलं आहे, आज जो निर्णय घेतला कसं वाटतं, कसं पाहता या निर्णय? आजचा जो निर्णय आहे शासनाने घेतलेला हा निर्णय हा चुकीचा आहे। जो शासनाने जो शब्द दिला होता तो शासनाने शब्द पाळलेला नाही। सगळे सोयरेचा जो अध्यादेश काढलेला होता शासनाने तो अंमलबजावणी करून तो अंमलात आणावा ही आमची सर्व मराठा बांधवांकडून सूचना आहे। आणि आजच्या जो निर्णय आहे त्या निर्णयाला आम्ही त्या निर्णयाचा धिक्कार करतो। जर पाहिलं तर मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून लढाई लढत आहे आपण। मुख्यमंत्र्यांनी देखील शपथ घेतलेली होती, मात्र ही शपथ आज पूर्ण केली असं वाटतंय का? नक्कीच नाही, उघड आहे ना। ह्या आधी देखील 2 वेळास मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यात आलेलं होतं। राज्य शासनानं SABC मध्ये असेल किंवा ह्याच्यामध्ये 2 वेळेस आघाडी सरकारच्या काळामध्ये आणि युती सरकारच्या काळामध्ये देखील आरक्षण दिलं होतं, पण ते आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही। म्हणून मराठा समाजाची क्लिअर कट मागणी होती की आम्हाला 50%च्या आतमधलं आणि ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे। त्याच्यानंतर मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आंदोलनाचा मोठा लढा उभारला गेला। मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश लागू करून त्याचा कायद्यामध्ये रूपांतरित करू आणि मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र आम्ही देऊ। मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली, छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या माणसाने शपथ घेतली ती शपथ त्यांनी पाळली गेली नाही आणि हा मराठा समाज आता या लोकांना सोडल्याशिवाय राहणार नाही। सरकारनं फसवणूक केली असं म्हणताय? 100% फसवणूकच केली ना, उघड आहे ना, दिसायला लागलं ना। काय सांगितलं 16% आरक्षण देणार, 16%वरून 13% राहिले, 13%वरून 12%, आज किती दिलं 10%। काय फसवणूक नाही तर काय? आणि उघड कुणालाही करते की 50%च्या पुढे जर आरक्षण गेलं तर ते आरक्षण कोर्टामध्ये टिकणार नाही, ते टिकू शकत नाही। ह्याच्या आधी 2 वेळेस झाले, हेच लोक होती त्यावेळेस, हेच मंत्री, हे सगळी लोक त्यावेळेस होती। त्याच्यामुळे हे देखील आरक्षण कोर्टामध्ये टिकणार नाही। उद्याच्या फक्त लोकसभेच्या निवडणुका ह्यांना पार पाडायच्यात, ह्याच्यामुळे फक्त हे दाखवलेलं गाजर आहे आणि मराठा समाज आता खपवून घेणार नाही। नक्कीच जर पाहिलं तर कुठेतरी ही जी आहे ती मराठा समाजाची पूर्णपणे फसवणूक सरकारने केलेली आहे, अशाच भावना आता कुठेतरी सर्वसामान्य जे आहेत ते व्यक्त करताना पाहायला मिळतात। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।